स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दोन्ही फलंदाज नक्कीच असं वाटलं की एकाच एंडला आहेत, परंतु ही एक धाव नक्कीच पूर्ण केलेली आहे. मिळते एक धाव, धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. गोलंदाज प्रशांत गायकवाड यांचं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, त्यानंतर 2 सिंगल. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे या मॅचमध्ये सागाव या संघाची. पुन्हा एकदा पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, शर्यत लागली आहे चेंडू आणि फिल्डरमध्ये. ती शर्यत जिंकले फिल्डरने आणि मिळतील चेंडूवरती. एकूण धावा 3. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, गुड कॉलिंग अल्सो. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 ने पुढे जाईल 5. स्विच हिट आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 9. चांगली सुरुवात झाली या मॅच मध्ये सागाव संघाची. 1-9 ही धावसंख्या. फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13 धावा. अजित आहेत गोलंदाज. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे 15. रोहन तरे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. बबल्या मिस्टायमिंग आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. सीमारेषेच्या बाहेर चुकीचा अनुमान. झेलवरती यायला होत, परंतु ते पाठीमागे थांबले आणि त्यांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. विकेट किपर बीट झालेली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होते. पंचांचा इशारा यस 22चा येतोय आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चला नॉट आउट आहेत. धावसंख्या 20. एक चेंडू शिल्लक. स्वीप करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20 सागाव या संघाची. रोहन पाटील येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. 5 षटकांचा सामना आहे. स्ट्राईक इनला बॅट्समन शुभम आहे. शुभम आणि बंटी ही जोडी आपण पाहतोय. शुभम जो तिसऱ्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी आणि त्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. यावेळेस ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 22 धावा. ऑन साइडला विकेट. सीमा रेषेच्या बाहेर षटकार. चला मॅच बॉल येतोय पंच. धावसंख्या आहे 28.
पुन्हा एकदा बिग हिट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. धावसंख्या 36. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि वरपगावचे उद्योजक समाजसेवक भरतदादा भोईर देखील सामन्याचा आनंद घेतात आणि या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. दरम्यान विकेटचं बदन फलंदाज झाल्या बाद शुभम बॅक टू द पवेलियन. ऑन साइडला विकेट पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर षटकार.
विजय मास्टर धावसंख्या आहे 46 धावा. चांगली सुरुवात झाली सागाव या संघाच्या या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चला डीप मध्ये मिड विकेट सीमारेषेवरती हा चेंडू फील्ड होतो त्याच्यावरती मिळतील या एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 48-48. ऑन साइडला बिग हिट करताय क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. फुल टॉस क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 झेल सोडलेले आहेत. त्याचाच परिणाम या मॅच मध्ये भोगावा लागतोय जय मसोबा पिंपलास बी या टीमला. कारण की आधी शुभमचे देखील झेल सोडले त्याने देखील खूप चांगली बॅटिंग केली 26 धाव बनवल्या. आदेशचा देखील झेल सोडलेला आहे. बंटीचा देखील एक झेल सोडलाय त्यानंतर चांगली बॅटिंग नक्कीच करतायत बंटी आणि आदेश. ऑन साइडला खेळत आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 57 धावा. ऑन साइडला पुल करतायत. एलिव्हेशन नाहीये डीप मध्ये फिल्डर आणि हा चौथा झेल सोडलेला आहे आणि 12 मॅन भरपूर नाराज आहेत. का असू नये कारण की सहज सोपे झेल सोडलेत या मॅच मध्ये. त्यामुळे सागाव संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आहे या सामन्यामध्ये. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 धावसंख्या आहे 59 पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59. दर्शन येत आहेत. फुल टॉस मिस टायमिंग आहे आणि हा झेल फायनली पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद आदेश. बॅक टू द पवेलियन.
एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती. 60 धावा. अंतिम षटक. वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 61 धावा. अंतिम षटक आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधील. गणेश वासम साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. ऑन साइडला बिग हिट. एलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षक आलेत आणि हा झेल सोडलेला आहे. काय घडतंय आज पिंपलास बी या टीमच्या बाजूने, ज्या संघाने आई गावदेवी आंबेशिव चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती तोच संघ आपण पाहतोय पहिल्याच मॅच मध्ये नक्कीच बॅकफुटवरती आलेला आहे. फुल टॉस त्याला पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या आहे 68. षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहे 1. चला 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आहे 68. स्विंग रमेश डॉट बॉल येतोय. वाईड बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 70 धावा. 70 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 70. अंतिम चेंडूवरती मिळते 1 धाव. ती देखील लेग बायच्या स्वरूपात आणि 71 धावा धावफलकावरती आहेत. बहात्तर धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. सामना जिंकण्यासाठी जय मसोबा पिंपलास बी या संघाला 30 चेंडू बनवायच्या. धावा 72. जय मसोबा पिंपलास बी या संघाला. चला 4 धावांची पेनल्टी आहे. ती म्हणजे सागाव संघाला उशीर केला. 12 मॅन नाहीये, ड्रेस कोड नाहीये. 4 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीने. तेच 12 मॅन नाहीये, ड्रेस कोड देखील नाहीये आणि उशीर केला, त्यामुळे 4 धावांची पेनल्टी असेल. एकूण ही 4 धावांची पेनल्टी आहे सागाव या संघाला.
72 धाव बनवायच्या आहेत. त्यामध्ये 4 धावांची पेनल्टी आहे. ड्रेस कोड नाहीये, 12 मॅन नाहीये, त्यानंतर उशीर केला त्यामुळे एकूणही आयोजकांच्या वतीने 4 धावांची पेनल्टी असणार आहे सागाव या संघाला. चला 72 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये आणि ऐकूया आपण आदेश भोईर यांचा आवाज खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. सागाव संघाच्या बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात 71 आणि 72 धावांचा लक्ष ठेवलं या मॅच मध्ये. जेव्हा जय मसोबा पिंपळा संघ बी बॅटिंग करायला येईल त्यानंतर आम्ही जेव्हा पहिले षटक समाप्त होईल त्यानंतर त्या 4 धावा पेनल्टीच्या आम्ही ऍड करू, याची देखील नोंद घ्यायची आहे. आयोजकांचं कोणतंही कारण नसतं पेनल्टी देण्याचं, परंतु तुम्ही दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहणं बंधनकारक असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. त्यामुळंच टी शर्ट देखील जर्सी सामने, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी, अशा 4 धावा मिळतील जे मसोबा पिंपळा संघाला. सलामीची जोडी पाहू शकता मैदानच्या आतमध्ये सचिन मस्के आणि रोहन पाटील या सोबतीला आहे. स्ट्रायकिंग लाईनला सचिन मस्केला पाहतोय आपण, एक विस्फोटक बॅटर आहे. गोलंदाजी मार्क होती संदीपला पाहता पहिलं षटक घेऊन असताना. पहिला चेंडू संदीपचा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी असेल, काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का लागतोय जय मसोबा पिंपळा संघाला सचिनच्या स्वरूप. एक संघ भिवंडी विभागाला बिलॉंग करत असताना एक संघ आपल्याला पाहायला मिळते डोंबिवली विभागाला बिलॉंग करत असताना. तर एकामेकांच्या विरोधात पाहायला मिळतात. 72 धावांचा पाठलागाचा या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये जय मसोबा पिंपळा संघाला.
पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी मार्कवरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत आहे. डॉट चेंडूची समाप्ती. वाईट चेंडू. पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा काय करतं मैदानच्या आतमध्ये वारंवार डॉट चेंडू पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये संदीपला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू हाताळल्यात. आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या वाईटच्या स्वरूपात. एक धाव अतिरिक्त. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय कव्हर पॉइंटच्या वरतून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा येत आहेत बॅटर प्रशांतच्या बॅट मधून. चौकारचा प्रशांतच्या बॅट मध्ये पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमी करते गोलंदाज. संदीपला पाहतो पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सूर्यकाचा फटका मारण्याचा प्रयत्न. जेलची संधी. फलंदाज बाद होईल. प्रशांतला देखील मैदान सोडावं लागतंय. अजून एक धक्का लागतोय जे मसोबा पिंपलास बी या संघाला. तीन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. अजून एक लाफ्ट एडिट पाहायला मिळतं. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू 1 बॉस 2 बॉस बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक बॅक टू बॅक. दुसरा चौकार त्या रोहनच्या बॅट मधून. चला व्हॉलंटियर्स कुठे असतील तर बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा त्वरित. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती. 17चा खतरा कोणत्या संघावरती पडतो ते देखील पाहणं गरजेचं असेल. इकडे मॅच चालू आहे मैदानच्या आतमध्ये. सागाव त्यांना फाईट करताना
जय मसोबा पिंपळास बी संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती विनयला पाहतोय. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बघा पंच बघायचे दुखापत होते खेळाडूला. चला पाणी घेऊन जा मैदानच्या आतमध्ये त्वरित. मेडिकेटर पाणी घेऊन जा. स्प्रे आहे. कानावर लागला कानाला. सांभाळून खेळा मित्रांनो. क्रिकेटमध्ये अगोदर स्वतःला जपा. सूर्यकाचा फटका पाहायला मिळाला लॉंगॉनच्या दिशेने. फलंदाज बाद होईल आता. रोहनला देखील मैदान सोडावं लागतं. अजून एक धक्का लागतोय जे मसोबा पिंपळास बी या संघाला रोहनच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. 17 धाव धावपलकावरती. बॅटर मैदानच्या आतमध्ये अजितला पाहतोय 5व्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा विनय गोलंदाजी मार्क वरती. बॅटर मैदानच्या आतमध्ये अजितला पाहतोय. आल्या लेफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चिकाणा लागत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय चेंडू. अजून एक फलंदाज बाद होईल. अजितला देखील मैदान सोडावं लागतंय. तू चल मे आया अशी स्थिती पाहतोय जय मसोबा संघाची. हार्दिकला पाहतोय. कोणताही फलंदाज जिम्मेदारी घेत नाही या सामन्याची. मोठ्या फटक्यांमध्ये डील करण्याचा प्रयत्न चालू आहे.
चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायला लागली. या मॅच मध्ये 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 17 बनवल्यात. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली. स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते आपल्याला 17 या आकड्यावरती. चौकार येतोय. मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कौशिकच्या बॅटमधून चौकार येतोय. सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित होतील. चेंडू 1 बॉल्स लाईनच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतोय. बॅटर कौशलच्या माध्यमातून चौकार येतोय. वाईट चेंडू. सव्वीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्विचचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंग करत असताना आता मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो बॅटर पुन्हा एकदा नदीम. डॉट चेंडू येत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 30 या आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 42 धावांची गरज या मॅच मध्ये.
बघा पंच एक चेंडू शिल्लक असेल. पहिला चेंडू निर्धावला, त्यानंतर सलग 2 चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट, त्यानंतर पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती चौकार, पाचवा चेंडू डॉट आला. 2 चेंडू डॉट आहेत, 2 चौकार आहेत, एक वाईट बॉल, 3 चौकार आहेत, 3. चला चालू करा. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज सूरजला पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. योगेश विलियन आमनेबिया संघाने सलग 2 सामने जिंकलेत आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आजच्या दिवसामध्ये. ते देखील वाट मध्ये कोणता संघ येतो आमच्या आमने सामने. पुन्हा एकदा स्विचचा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव मिळतीये. धाव संख्या 31 धावफलकावरती. पुन्हा एकदा स्विचचा फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, परंतु रेस कोणता जिंकतोय ते देखील पाहणं गरजेचं आहे. रेस जिंकली फिल्डरने, उचलतील फेकतील तत्पुरी धावा मिळतील मैदानच्या आतमध्ये 2. 33 धावा धावफलकावरती. अजूनही 39 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट पाहायला मिळते लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आदेश, उचलतील फेकतील. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल, दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. अजून एकदा कला घेत असणार जय मसोबा या संघाला हार्दिकच्या स्वरूपात. आबा कारण यांचं देखील शुभागमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जय मसोबा चषक वरप 2026 मध्ये उद्याच्या दिवसामध्ये त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा फायनल लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू कुठेतरी बॉडीवरती आदळत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. मैदानच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय चौथ्या षटकामध्ये गोलंदाज सूरजला पाहतोय आपण. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा स्लोअर गतीने हाताळला होता चेंडू. थर्डमॅन बीट होत आहेत, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. तत्पुरी धावा पाहायला मिळतील मैदानच्या आतमध्ये 2. सिंगल डबलने काही फरक नाही पडणार सागाव संघाला. आता 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारावे लागले. या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करायचं असेल मसोबा संघाला. पिंपलासिया 36 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये आशिषला पाहतोय. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉट होता, त्याला शॉट पुल करत ना फेकून दिला मिड विकेटच्या वरतून. फलंदाज राजच्या बॅटमध्ये हा दमदार षटकार. 42 धावा धावफलकावरती.
4 चेंडू शिल्लक, 30 धावांची गरज. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. अजून एक तडाखा पाहायला मिळतो. फेकून दिला बाउंड्री लाईनच्या वरतून. लॉंग ऑनच्या दिशेने षटकार पाहायला मिळतो बॅटर राजच्या माध्यमातून. आली असते तर मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतं पिंपळा संघाला. परंतु अंतर कमी करण्याचं काम चालू आहे मैदानच्या आतमध्ये राजचं. अजून एक मोठा फटका पाहायला मिळते परंतु झेलची संधी असेल. चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि झेल होतोय ड्रॉप. एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 50 या आकड्यावरती. वरप मारल कांबा ग्रामस्थ कोणी असेल तर येऊन आपण स्थानापन्न व्हायचे व्यासपीठावरती. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती. पूर्णपणे डॉमिनेट करत या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सागाव संघ. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. झेलची संधी असेल. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये. पुन्हा एकदा झेल होते ड्रॉप आणि सामना जिंकलाय सागाव संघानं. कॉंग्रॅच्युलेशन सागाव संघ अँड हार्ड लक जय मसोबा स्पोर्ट्स संघ. तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला केलात. चला मॅन ऑफ द मॅच शुभम आपण यायचे. याने बॅटिंग करत असताना 26 धावा बनवल्यात तर शुभम ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या पुढीलचा सामना आपण केला. सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना आपण पाहतोय.